मित्रांनो नमस्कार, चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण बायोचार कसा बनवायचा ते बघितलं. बायोचार आपण चर्चा केली. हा एक असा पदार्थ आहे की त्याला आज्यानं टाकला तरी नातू त्याचा फायदा घेतो. असा हा बायोचार जर तसाच टाकला तर काय होतं? हा बायोचार म्हणजे एक रिकामं घर आहे. जोपर्यंत आपण यात का नाही पोषक तत्व आणि उपयुक्त सूक्ष्मजीव भरत नाही, तोपर्यंत जमिनीत अगोदर असलेले घटक शोषून घेतो आणि म्हणूनच त्याला ॲक्टिवेशन करावं लागतं. आता तेच ॲक्टिवेशन जमिनीच्या प्रकारानुसार बदलतं. ते कसं बदलतं ते जाणून घेऊया. मित्रांनो, बायोचार ॲक्टिवेशन म्हणजे काय? तर बायोचारची जी सच्छिद्रता आणि कॅटन एक्सचेंज कॅपॅसिटी म्हणजे ज्याला आपण CEC म्हणतो, त्याचा वापर करून त्यात का नाही सूक्ष्मजीव व अन्नघटक आणि ओलावा त्याला भरून ठेवायचा आणि त्यामुळे हे जमिनीत गेल्यावर काय करतं, पिकाला देण्याचं काम करतं. म्हणजे तो उलट घेण्याचं काम न करता तिथं देण्याचं काम करतो. आता मित्रांनो, जमिनीच्या प्रकारानुसार ॲक्टिवेशन पद्धत बदलते. आता जर तुमची जमीन हलकी वालुकामय असेल तर बायोचार ॲक्टिवेशन करताना तुम्ही काय नाही शेणखत, जीवामृत, शेणखत, गांडूळखत यासारख्या सेंद्रिय घटकांचा वापर करायचा. त्यात तो जवळजवळ 30 दिवस मुरवायचा. आता हे मुरवत असताना जर तुम्ही ह्युमिक ॲसिडचा वापर केला तर अजून चांगलं. आता हा स्पंजसारखा असल्यामुळे काय करतो, तो हलक्या जमिनीत का नाही ओलावा टिकवतो, सूक्ष्मजीवांना घर देतो. तसंच खते की नाही आपली वाहून जाण्यापासून तो वाचवतो, त्याला खतानं पण धरून ठेवतो, कार्बनची वाढ करतो आणि यामुळे अतिशय चांगले फायदे दिसून येतात. आणि जर तुमची जमीन का नाही समजा काळी क्षारपड चोपण असेल तर या जमिनीत हवा खेळती राहत नाही, तिचा pH जास्त असतो आणि ह्या बायोचारचा पण pH जास्त असतो. अशा वेळी जर तो तसाच वापरला तर ते दोन्हीचा pH वाढण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे बायोचारला जर आपण का नाही सोल्युशन आणि जीवामृत यांच्या साहाय्याने जर 30 दिवस ॲक्टिवेशन केलं म्हणजे मुरवत ठेवला तर काय होतं, तर ह्या सोल्युशन किंवा जीवाणू जे आम्लं बाहेर टाकतात का नाही, त्या आम्लामुळे ह्या बायोचारचा pH कमी होतो आणि यावेळी जर आपण थोडंसं गंधक वापरलं तर अजून फायदे झालेले दिसून येतात. आता याच्या वापरानं काय होतं, ती ही कडक जमीन आहे का नाही आपली, ती भुसभुशीत होते, इथं हवा खेळती राहते आणि सूक्ष्मजीव कार्यरत होतात, कार्बनची वाढ होतो आणि त्यामुळे आपण दिलेली खतं पुरेपूर उपलब्ध होतात आणि आपलं पीक जोमदार येतो. तर मित्रांनो, बायोचार आहे की नाही तो जमिनीसाठी सोन्यासारखा आहे. आपण सोन्याचं बिस्किट गळ्यात घालत नाही तर त्याचा दागिना बनवला तर तो आपल्याला जास्त चांगला शोभून दिसतो. तसंच ह्या बायोचार चांगलाच आहे, पण तो जमिनीच्या प्रकारानुसार जर आपण ॲक्टिवेट केला तर तो आणखीन फायदेशीर झालेला दिसून येतो. आता तुम्ही असा बायोचार बनवला आहे का? तुमची जमीन कशा प्रकारची आहे ते कमेंटमध्ये कळवा. त्यानुसार आपल्याला पुढचं मार्गदर्शन करता येईल. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो, ह्या अशाच माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.